गेल्या 3 दिवसापासून नागपुरात पावसाची संततधार सुरू आहे। मध्यरात्री जोरदार पाऊस नागपूर शहरामध्ये कोसळला आणि त्यानंतर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण आता नंदनवन परिसरातील शरद भटकळ यांच्या घरी आहोत। यांच्या घरामध्ये अशा प्रकारे दारावर पाणी आत जाऊ नये यासाठी सिमेंटचं कॉन्क्रीटिंग केलं असलं तरी यांच्या घरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि यांचा संसार जो आहे तो आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्यांना सगळं साहित्य उचलून वरती ठेवावं लागलेलं आहे। आणि एकंदर जर परिस्थिती बघितली तर त्यांच्या घरामध्ये पाणीच पाणी होतं। रात्रभर त्यांना पाणी काढावं लागलं। सगळं साहित्य जे आहे ते वर काढून ठेवण्यात आलेलं आहे। आणि आपण इकडे दुसऱ्या रूममध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो त्या रूममध्ये सुद्धा त्यांच्या पाणी शिरलेलं होतं। सगळं गाद्या वगैरे त्यांनी वर उचलून ठेवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। काय नेमकी परिस्थिती होती त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय नेमकी परिस्थिती होती, किती पाणी आलं होतं तुमच्या घरामध्ये? दादा, मी मागच्या 20 वर्षापासून इथं राहतो आणि 20 वर्षामध्ये असं कधीच झालेलं नाही आहे का आमच्या घरापर्यंत पाणी शिरलं। एवढे सगळे पावसाळे झाले, खूप सारा पाणी आलं, पण या वर्षी काय झालं आहे की जे महारेलवाल्यांनी जो फ्लायओव्हरचं काम चालू केलेलं आहे त्यांनी जे मेन जे जाणारी लाईन आहे ती खोदल्यामुळे पाण्याचा जे गटरमधून जे पाणी जाणार होतं ते बंद झालं आणि समोर सिमेंट रोडचं काम चालू आहे। सिमेंट रोडचं काम झाल्यामुळं तो रस्ता उंच झाल्यामुळं हे घरातील कोणत्याही पाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं आमच्या घरामध्ये मागेही येऊन गेलं। त्यावेळेस मी कृष्णा भाऊला फोन केलं। आता कुठपर्यंत किती पाणी होतं तुमच्या घरामध्ये, तुम्ही कसं काढलं पाणी? आम्ही सगळ्यांना, पोरांनी, बायकोनी आणि सगळ्यांनी मिळून आम्ही रात्रभर झाले चालू आहो। आमच्या घरामध्ये सगळं अनाज वगैरे सगळं भिजून गेलं होतं। हे भिजलेलं अनाज सुद्धा आम्ही हे काढून ठेवलेलं आहे। हे गहू आहेत अजून, हे भिजलेले गहू सुद्धा आम्ही हे करून ठेवले होते। हे पूर्ण हे बघू शकता तुम्ही, हे मागच्या पावसातच 8 दिवसाच्या अगोदर पूर्ण ते पाऊस आला त्याच्यामध्ये ओलं झालेलं होतं। हे ज्वारी सुद्धा ओली झालेली आहे, तुम्ही वास घेऊ शकता, सगळं पाहू शकता। आमच्याकडे अजूनही हे अनाज आहे, हे खाली बघू शकता। रात्रभर झाले आम्ही माझी पत्नी, मी आणि माझी 2 मुलं आम्ही सगळं पाणी बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी आपण जर बघितलं तर यांच्या घरामध्ये जे अन्नधान्य होतं ते सुद्धा या ठिकाणी खराब झालेलं आहे। पावसामध्ये भिजल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे यांचं जे आहे ते घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। अशाच प्रकारे अनेक वस्त्यांमध्ये सुद्धा असं पाणी शिरलेलं आहे आणि अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।